उत्तर भारतामध्ये भाजपनं जम बसवलाय, मात्र दक्षिणेकडे भाजपला फारसं यश मिळताना दिसत नव्हतं. डावे आणि काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजप गेली अनेक वर्ष दक्षिणेमध्ये प्रयत्न करत होता आणि या प्रयत्नांना कुठेतरी आता काहीसं यश आल्याचं पाहायला मिळतं. कारण काँग्रेसचे खासदार असलेले शशी थरूर यांचा बालेकिल्ला असलेल्या तिरुअनंतपुरमच्या महापालिकेवर भाजपनं आपला झेंडा फडकावलाय. भाजपला इथं कशा प्रकारे यश मिळालंय आणि भाजपनं त्यासाठी कोणती रणनीती आखलेली होती, पाहूयात त्याच संदर्भातला हा एक खास रिपोर्ट. राजधानी दिल्ली पाठोपाठ बिहारमध्ये मोठ्या विजयानंतर भाजपनं आता आपलं लक्ष दक्षिणेकडे वळवलंय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिरुअनंतपुरमच्या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं ऐतिहासिक विजय मिळवलाय. तिरुअनंतपुरम हा काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या 45 वर्षांपासून भाजपला या महापालिकेत सत्ता मिळवता आली नव्हती. यंदा मात्र भाजपनं तिरुअनंतपुरम महापालिकेवरती आपला झेंडा फडकवलाय. केरळमध्ये पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. खास करून तिरुअनंतपुरम महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता लागली होती. शनिवारी निकाल जाहीर झाला आणि भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं महापालिकेच्या 101 जागांपैकी 50 जागा जिंकत सत्ता काबीज केली. दुसरीकडे सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला 29 जागांवर समाधान मानावं लागलंय, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त लोकशाही आघाडीला 19 जागा जिंकता आल्यात. 2 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झालेत. From day one itself of my announcement of candidature, there has been adverse criticism against me launched by the LDF and the Congress people. I thought they were probably frightened, but this went beyond an expected limit. In fact, every day there were trolls in the social media about me, and they were targeting me particularly. But somehow I am very happy to see that the people of Kerala, the people in my ward, have dismissed all those things as meaningless, and they have stood by me. भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या माजी IPS अधिकारी आर श्रीलेखा यांनी संस्था मंगलम विभागात मोठा विजय मिळवलाय. श्रीलेखा यांच्या विजयामुळे त्या महापौर पदाच्या दावेदार असतील. तसं झालं तर श्रीलेखा या केरळमधील भाजपच्या पहिल्या महापौर असतील. श्रीलेखा 1987च्या बॅचच्या केरळमधील पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत. CBI, केरळ गुन्हे शाखा, दक्षता, अग्निशमन दल, मोटार वाहन विभाग, तुरुंग विभागात त्यांनी काम केलंय. 2027 मध्ये पोलीस महासंचालक पदावर बढती देण्यात आली. श्रीलेखा केरळच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या. CBI मधील कार्यकाळात अनेक छापे, भ्रष्टाचार विरोधी कारवायांमुळे रेड श्रीलेखा अशी त्यांची ओळख झाली. 33 वर्षांच्या सेवेनंतर 2020 मध्ये त्या निवृत्त झाल्या. 2024 मध्ये श्रीलेखा यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजकारणात एंट्री केली. केरल नगर निगम के चुनावों में केरल की राजधानी तिरुवनंतपुरम में भारतीय जनता पार्टी और NDA ने बहुमत प्राप्त कर लिया है. ये निश्चित रूप से केरल की राजनीति के लिए एक युगांतकारी परिवर्तन है और भारत की राजनीति के लिए एक बहुत दूरदर्शी संकेत है. केरल में सिर्फ इतना ही नहीं है, एर्नाकुलम जिले में मुनम्मम क्षेत्र में जो ईसाई बाहुल्य है, वहां भी भारतीय जनता पार्टी ने शानदार जीत हासिल की है. केरळच्या राजधानीमधील विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास आता मदत होणार आहे. या विजयामुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं बळ मिळेल. तिरुअनंतपुरम महापालिका क्षेत्रात येणाऱ्या नेनम, वट्टियूरकावू आणि कुझाकुट्टम या शहरी भागामध्ये भाजपनं आपलं लक्ष केंद्रित केलंय. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं इथूनच चांगली आघाडी घेतली होती, मात्र तरीही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला होता. भाजपच्या राजीव चंद्रशेखर यांचा पराभव करत थरूर यांनी आपला गड राखला होता. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता दक्षिणेकडे आपलं लक्ष वळवल्याचं पाहायला मिळतंय. कारण पंतप्रधान मोदी 13 ते 15 जानेवारी दरम्यान तामिळनाडूच्या 3 दिवसीय दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात मोदी शेतकऱ्यांसोबत पोंगल या सणात सहभागी होण्याची शक्यता आहे. 2026च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांशी संपर्क वाढवणं आणि सांस्कृतिक एकात्मता दृढ करणं हा मोदींच्या दौऱ्याचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.
मागच्या वर्षी पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीत आयोजित पोंगल उत्सवात सहभाग नोंदवला होता. त्यामुळे उत्तर भारतात भाजपला स्थिर स्थावर केल्यानंतर आता भाजपची दक्षिण दिग्विजयासाठी वाटचाल सुरू असल्याचं तिरुअनंतपुरम मधील विजयानंतर बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.